नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे कारण दसऱ्याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत. त्याचा जी-आर आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कोणत्या विभागासाठी किती मदत आलेली आहे, त्याचबरोबर पात्र शेतकऱ्यांची संख्या देखील आलेली आहे. मंजूर झालेली रक्कम देखील या ठिकाणी जी-आरमध्ये स्पष्टपणे दिलेली आहे. संपूर्ण जी-आर पुराव्यासहित पहा. तर मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही बघू शकता अमरावती विभागामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्याला कोणत्या कोणत्या कालावधीमध्ये रक्कम आलेली आहे आणि पात्र शेतकरी संख्या देखील या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्याबरोबरच बाधित क्षेत्र किती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि मंजूर रक्कम या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे. बघा फक्त आपण या ठिकाणी कोणत्या कालावधीमध्ये नुकसान झालेलं आहे, किती शेतकरी पात्र आहेत, कोणते जिल्हे पात्र आहेत ते फक्त आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर बघा अमरावती विभागामध्ये अमरावती कालावधी आहे मित्रांनो जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये 1,68,533 शेतकऱ्यांना या ठिकाणी निधी आलेला आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्यासाठी 11,597 शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत आलेली आहे. यवतमाळमध्ये जुलै 2025 मध्ये 1,995 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. बुलढाण्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी 27,749 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. त्यानंतर वाशिममध्ये जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्या जिल्ह्यातील 3,888 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. यवतमाळमध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांना म्हणजे जवळजवळ 2,24,657 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. बुलढाण्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना जवळजवळ म्हणजे 1,52,619 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. आणि वाशिममध्ये जे काही ऑगस्ट 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना 736 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. तर आता नागपूर विभाग घेऊया. नागपूर विभागामध्ये गोंदिया जून 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं फक्त 32 शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत आलेली आहे. गोंदिया जिल्ह्यात जुलै 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं याच जिल्ह्यातील 324 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. त्यानंतर भंडारा जिल्हा जर बघितलं तर जुलै 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं तर त्या 8,283 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात जुलै 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं अशा 16,488 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ऑगस्ट 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं अशा 1,819 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. वर्धा जिल्हा जर बघितलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं त्या 9,107 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. नागपूर जिल्ह्यातील बघितलं तर ऑगस्ट 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं तर अशा 1,578 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. तर मित्रांनो आता पुणे विभाग घेऊया. पुणे विभागामध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्याला ऑगस्ट 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं अशा 36,559 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर विभाग या ठिकाणी पाहतोय. हिंगोली जिल्ह्यातील ऑगस्ट 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं अशा 3,48,029 शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर बीडमध्ये ऑगस्ट 2025 मध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं होतं अशा 1,14,773 शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत आलेली आहे. लातूरमध्ये ऑगस्ट 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं अशा 3,80,511 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी जुलै ऑगस्ट 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं अशा 2,34,955 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. तर मित्रांनो आता नाशिक विभागामध्ये जर आपण बघितलं तर नाशिक 7,108 शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत आलेली आहे. ही नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर ऑगस्ट 2025 मध्ये या ठिकाणी या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. तर नाशिकमधील 7,108 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. धुळे जिल्ह्यातील 72 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील 17,332 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील फक्त 140 शेतकऱ्यांना मदत आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ही संपूर्ण अपडेट
या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत आहोत. जर तुम्हाला बाधित क्षेत्र हेक्टर किती नुकसान झालं, बाधित शेतकरी संख्या किती आहे, प्रस्तावाचा दिनांक काय आहे, कोणत्या कालावधीमध्ये नुकसान झालं, कोणत्या विभागात नुकसान झालं, कोणत्या जिल्ह्यात नुकसान झालं, निधी मंजूर किती करण्यात आला आहे, ही संपूर्ण जी आरमध्ये यांनी दिलेलं आहे. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता.